किरण स्वतःला समजतो कोण हा? स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी किती लोकांना त्रास दिल्याची कल्पना आहे तुम्हाला? हे बघा, किरण उगीच कुणालाही त्रास देणार नाही. मुद्दामून कुणाला त्रास देण्याची त्याची वृत्तीच नाही. तू त्याची बायको ना, तू त्याचीच बाजू घेणार. तुझ्याकडे त्याशिवाय दुसरा पर्याय आहे का? मी जरी त्याची बायको असले तरी तो वाटेल ते करेल आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष करेन असं नाही होणार. नाही, ते दिसतच आहे. तुझ्यासाठी आणि त्याच्या सुखासाठी त्यांनी माझ्या बहिणीला वाऱ्यावर सोडली. हे तुला दिसलं नाही? हे जगन्नाथा, तसलं काही झालेलं नाही. बाबा, तुम्ही आता मध्ये बोलू नका. म्हणजे किरणने माझ्या बहिणीला वाऱ्यावर सोडली आणि गावात तुमची मान खाली जाऊ नये म्हणून तुम्ही तिचा सांभाळ केलात. अरे जगन्नाथ, तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? तसं जर असतं तर जान्हवीचा आणि किरणचा घटस्फोट झाल्यानंतर तिचा आम्ही आमच्या मुलीसारखा सांभाळ केला नसता. नाहीतर काय, आमचा जीव होता जान्हवीवर, गौरीवर, म्हणून तिचा सांभाळ केला आम्ही. आणि त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर गौरी तुझ्याकडे न जाता इथे आमच्याकडे राहिली. हो, पण त्या एकटेपणात माझ्या बहिणीने किती सोसलं असेल. आपला बाप इथं नाही हे गौरीला कळल्यानंतर तिच्या मनाची काय घालमेल झाली असेल याची कल्पना केली का तुम्ही? पण ह्यात किरणची काहीच चूक नाहीये. त्याला या सगळ्या गोष्टीची कल्पनाच नव्हती. राहिला प्रश्न जान्हवीचा, तर जान्हवीची आणि आई आबांची सगळी जबाबदारी किरणने घेतली होती ना. उपकार झाले हो तुमच्या नवऱ्याचे आमच्यावर. पण मी तुलाही सावध करतो हा. त्या किरणच्या गळ्याला दुसरा मासा लागला ना तर तो तुलाही वाऱ्यावर सोडेल, लक्षात ठेव. हे काहीतरीच बोलू नका. किरण असलं काहीही करणार नाही. त्याच्यावर चांगले संस्कार झाले. तुझा नवरा म्हणजे सद्गुणांचा पुतळाच नाही का? हा? हे बघा, माझं असं म्हणणं नाहीये. त्याच्या हातनंही चुका झाल्या असतील, हा. पण त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं प्रायश्चित्त सुद्धा केलेलं आहे. पण मी त्याला कधीही माफ करणार नाही. आणि गौरीला त्या घरी पुन्हा पाठवणार नाही. म्हणजे गौरी तुमच्याकडे? हे पहा, तसं पाहिलं तर तिला कसला आजार दिसत नाहीये. हा मानसिक तणावामुळे आलेला ताप आहे. नाही पण डॉक्टर, म्हणजे तसं घाबरण्यासारखं काही नाहीये ना. तसं नाहीये, पण हिचे आई बाबा असते तर बरं झालं असतं. पण डॉक्टर, हे पहा, मी तिला तपासत असताना 2-3 वेळा आई बाबा असं काहीतरी म्हणाले. तर त्यांना बोलवा किंवा हिला तिकडे पाठवा. म्हणजे डॉक्टर, तुम्हाला असं म्हणायचं आहे की हा आजार मानसिक ताणामुळे आलाय? हो, मी तिला औषधं लिहून दिली आहेत. त्याने तिचा ताप उतरेल. बऱ्याच वेळा मुलांना स्वतःला काही सांगता येत नाही, त्यामुळे ती स्वतःशी कुढत बसतात आणि अशी आजारी पडतात. आता मी जातो. जर का वाटलंच तर मला कळवा. कळतो. जगन, कितीही झालं तरी आपण हिच्यासाठी परके आहोत. शेवटी ज्याची त्याची ओढ ज्याच्या त्याच्या रक्ताकडे असते. तेव्हा हट्टीपणा न करता नीट विचार करून काय करायचं ते ठरव. हे घे. मला सांग, तू अशी अचानक इथे का निघून आलीस? काय चिरंजीव आलात? काय म्हणताय? तो काय म्हणणार? जे काय म्हणायचं ते सुनबाईंनी सांगितलं की. आबा, आई, आम्हाला माफ कर. आम्ही गौरीला पुरे कर. जास्त काही बोलू नकोस. तुला जे काही म्हणायचं होतं ना ते तुझ्या वकिलाने व्यवस्थित सांगितलंय आम्हाला. त्यामुळे आता आमच्या मनात तुझ्याबद्दल काहीही वेडवाकडं नाही. किरण, आपल्या सगळ्यांना जोडणारा एक धागा आहे, तो म्हणजे गौरी.
आणि जर तिला सुखी ठेवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं मला खूप गरजेचं वाटलं. गैरसमजाचा पहिला धागा सोडवला तो म्हणजे जान्हवीने. जान्हवीने? हो, तिने तुला बोलवून तुझी मुलगी तुझ्या ताब्यात दिली. जान्हवीच्या निमित्ताने का होईना तू आणि ती दोघंही आमच्याकडे निघून आलात. ही आल्यावर असं वाटलं की जान्हवीची पोकळी या मुलीनं भरून काढली. पण गौरीचं काय? कुठे आहे ती? ती जगन्नाथकडे. जगन्नाथकडे? हो, तो इथे आला होता आणि रागाच्या भरात हे सगळं बोलून गेला. त्या हरामखोराला जाऊ दे ना, त्याला बोलून तरी काय उपयोग आहे? हे सगळं करण्यामागे कदाचित त्याचीही काही मानसिकता असेल. किरण, मला असं वाटतं की आता गौरीला आणण्याकरता आपण लवकरात लवकर जगन्नाथकडे जायला हवं. डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या गोळ्या दिल्या. तिला आता बरं वाटतंय ना? वाटत असावं. शांतपणे झोपली आता. हे जगन, जा तूही थोड्या वेळ जा, शांतपणे झोप. हे बघ, तिला काही लागलं तर मी आहे तिच्या शेजारी. माझा ऐक, तू विश्रांती घे. मला ह्या जागरणाची सवय आहे. हं? या सगळ्या जागरणामुळे तुझ्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतोय. लक्षात येतंय का नाही तुझ्या? मला काय धाड भरलीये? मी चांगला ठणठणीत आहे. तू ठणठणीत आहेस हे मला दिसत नाही असं वाटतंय का तुला? जगन, हे सगळं तू स्वतःवरती ओढवून घेतलेस. काय बोलतेस तू? हे सगळं मी ओढून घेतलंय? पोरीत माझा जीव गुंतलाय. त्या किरणने जान्हवीचा केलेला छळ अजूनही डोळ्यासमोर दिसतोय मला. आणि हा किरण तिकडे मजा मारतोय बायको बरोबर. जगन, हे बघ, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. जान्हवीनी जाताना आपला प्राण नवऱ्याच्याच हातात सोडला ना. पोरीला सोपून गेली ना नवऱ्याकडे. अरे तिने सुद्धा जाताना काहीतरी तरी विचार केला असेल का नाही? जाताना जान्हवी शुद्धीवर तरी होती का? किरणला बोलवून घेतलं तेव्हा जान्हवी शुद्धीवर होती ना. हे बघ, मला ते पटत नाही. मी गौरीला किरणच्या हवाली करणार नाही. हे बघ, तुला कळतंय का? किरणचा सगळा राग त्या पोरीवर निघतोय. काय बोलतेस हे? मी बरोबरच बोलतीये. अरे गौरी तुझ्या बरोबर आलीये ती 4 दिवस मामाकडे राहण्यासाठी, मजा करण्यासाठी. बाबाला कायमचं सोडून नाही आली ती इथे. गौरीच मला म्हणाली, मला इथून ने. आई बाबा सारखे रागावतात माझ्यावर. म्हणून तू तिला लगेच घेऊन आलास? आई बाबा सारखे रागवतात, ती आई बाबांवरती रागवती. अरे ते सगळं क्षणिक असतं, तात्पुरतं असतं. म्हणून असं आई बाबांना सोडून नाही येत कोणी कायमचं. तू नाही काहीतरीच बोलतेस. मी एक आई आहे आणि या पोरीला तू असं डांबून ठेवलंस ना तर परमेश्वर सुद्धा तुला कधीही क्षमा करणार नाही. सांगून ठेवते तुला मी. माझ्यामुळे एका सुखी जीवनात वादळ आली. नीता, काहीतरीच काय बोलतोयस तू? यात तुझा काही दोष नाहीये. नाही कसा. तू जर माझ्यात गुंतला नसतास तर जान्हवी बसून दुरावला असतास. तुला चांगलंच माहिती आहे की मी आणि जान्हवी कधीच मनाने एकमेकांच्या जवळ नव्हतो आणि म्हणूनच तिनं आपल्या नात्याला कधी विरोधही नाही केला. ते सगळं ठीक आहे, पण तिची तब्येत बरी नाही म्हटल्यानंतर मी एकदा तरी येऊन तिला भेटायला होतं. एकदा तरी. त्यानं काय झालं असतं नीता? तू डिस्टर्ब झाली असतीस फक्त. तसं नाही रे, पण निदान माणुसकीच्या नात्याने. गौरीच्या बाबतीतही तेच झालं. गौरीच्या बाबतीत तुझं काही चुकलं नाहीये नीता. अगं,
लहान मुलांशी कसं वागायचं याचा आपल्याला अनुभव नाही ना, म्हणून हे सगळं झालं. त्याचीच केवढी मोठी शिक्षा भोगतोय आज. आपली माणसं गमावल्यानंतर काय वेदना होतात हे कळलंय मला. म्हणूनच मी आई बाबांना भेटायला आले. मला वाटलं तू गौरीला शोधायला इथं आलीस. तेही एक कारण होतच. खरंच ही माणसं कशी असतील, ती आपल्याशी कशी वागतील, आपल्याला एक्सेप्ट करतील की नाही, अशा अनेक शंका होत्या माझ्या मनात. पण आईबाबांचं मन खरंच खूप मोठं आहे. किरण, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आता मला एक मोठं दिव्य पार पाडायचं आहे. नीता, आता कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. आधीच तुझी तब्येत नाजूक आहे. आता मला माझ्या तब्येतीची काळजी नाहीये. माझी काळजी घेणारे आता माझ्याबरोबर येणार आहेत. माझे सासू सासरे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मला गौरीला परत आणायचंय. तिला पुन्हा एकदा हसताना खेळताना बघायचंय. तुला आता बरं वाटतंय ना? हो वाटतंय. पण मामा, माझ्यामुळे तुला एवढा त्रास झाला ना. वेडी आहेस का तू? आपल्या माणसाचा कधी त्रास होतो का? मामा, तुला मी एवढी आवडते. एवढी नाही, एवढी आवडतेस. मग तू आता राहणार ना मामाजवळ? तुझ्याजवळ का? या घरात कोण आहे बघ ना. मी, आजी, आम्ही दोघं बस. म्हणजे काय? आणखी कोणी नाही? कोणी राहत नाही. म्हणून तुला सांगतोय, तू राहा आमच्या जवळ. गौरी, गौरी, तू आमच्यावर रागवलीस का ग? नाही, मी नाही रागवले. मग तू अशी न सांगता का निघून आलीस? आम्ही तुला किती शोधलं माहितीये. अरे, मी सांगायचंच विसरले की मी मामा बरोबर आले. गौरी, आईला किती वाईट वाटलं माहितीये का? खूप रडली ती. बाईसाहेब, आमचं जरा चुकलंच आहे. पण आता आम्ही तुला न्यायला आलोय. आणि गौरी, आता आम्ही तुला कधी कधी रागवणार नाही. पण मला यायचंय. पण मी कशी येऊ? मग मामा बरोबर कोण राहील? अगं गौरी, तुझ्या मामा बरोबर आजी आहे ना. पण मग जर तू नाही आलीस तर आमच्या बरोबर कोण राहील ग? तुमच्या घरी नवीन बाळ येणार आहे ना? हो, येणार आहे ना. पण त्या बाळाबरोबर खेळायला आम्हाला तू हवे आहेस. मी नाही येणार. मी मामा बरोबर जाणार. का ग बेटा, तू रागावली आहेस का आमच्यावर? बोल ना. नीता, आपण गौरीला अजून थोडा आग्रह केला असता तर ती आली असती का ग? आपण गौरीच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो. वडील म्हणून मी कमी पडलो.
आणि मी आई म्हणून मी मुलाला जन्म देईनही, पण आई या शब्दाला न्याय देऊ शकेन की नाही कोणास ठाऊक. नीता, उगाच काहीतरी विचार नको करूस तू. हे बघ, आपण दोघांनी गौरीवर अगदी मनापासून प्रेम केलं. मला खात्री आहे कधीतरी ती याला प्रतिसाद नक्की देईल. नाही किरण, गौरीच्या बाबतीत मी हारले, पूर्णपणे हारले. काय मॅडम, आहात कुठे? अरे मी कुठे जाणार, मी इथेच आहे. अहो, आपण डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि आपण नियमित तपासणीसाठी यायला हवं. हा? हे डॉक्टरनी लक्षात ठेवायचं का पेशंटनी? सॉरी, मी विसरून गेले. किरड्या, अरे मोहम्मद काय पर्वताकडे येत नाही, म्हणून म्हटलं पर्वतानेच मोहम्मदाकडे जावं. काय म्हणते तब्येत? ठीक आहे, म्हणजे तसा काही त्रास वगैरे होत नाहीये. पण मला तर तसं वाटत नाहीये. हं? चेहरा का असा उतरल्यासारखा वाटतोय, आजारल्यासारखी दिसतेस. नाही रे, कुठे काय. किरड्या, अरे तू एका बाळाचा बाप होणार आहेस, तुझी पण काही जबाबदारी आहे की नाही? हा? आणि हो, हे गौरी कुठे आहे? गौरी, हे गौरी, अरे तिच्यासाठी मी खाऊ आणलाय. निनाद, गौरी नाही आहे घरात. नाहीये म्हणजे कुठे गेली आहे? ती तिच्या मामाकडे गेली आहे, गावाला, कायमची. काय? त्याचा काही दोष नाहीये, ती माझ्यामुळे गेली. नीता, अरे नकळत गौरीचं मन आमच्याकडनं दुखावलं गेलं आणि ती निघून गेली मामाकडे. अरे मग तिला परत आणायचं ना. निनाद, आम्ही गेलो होतो, पण ती परत यायलाच तयार नाहीये. आणि तुम्ही तिचे आई बाप उलट्या पावली परत आला. हं? एनिवेज, आता बाकी सगळे विषय डोक्यातनं काढून टाक आणि नीताकडे लक्ष दे. म्हणजे ती कुठल्या अवस्थेमध्ये याची कल्पना तुला आहे ना. ती किती जरी म्हणाली तरी या अशा अवस्थेमध्ये तिला कुठल्याही प्रकारचे ताण सहन होणार नाही. आणि या टेन्शन्समुळे जर का आणखीन काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली तर? काही केलं तरी गौरीचा विचार काही मनात जात नाही. अगं, तात्पुरती तिला आजोळी किंवा ट्रिपला पाठवलंय असं समज. काळजी घ्या, नाहीतर. निनाद, तू निश्चिंत राहा, आम्ही काळजी घेऊ. मग आता एक काम कर, आपल्या सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा बनव. अरे मी करते ना. तू बस, मी करतो चहा. दॅट्स लाईक अ गुड हजबंड. बस. गौरी, ए गौरी, हॅपी बर्थडे. हे बघ, मी तुझ्यासाठी काय काय आणलंय ते. अगो बाई, मामाने काय काय आणले बघ तुझ्यासाठी. एक काम करायचं, चटकन आवरायचं. आपण हे सगळं आपल्या आजी आजोबांना दाखवूया. हं? जा, 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 जा. आवडायला लाग. जगन, खरंच किती करतोस रे तू पोरीसाठी. पण गौरी फारशी खुश दिसत नाहीये. अरे, कदाचित आणखी कोणाकोणाची आठवण येत असेल तिला. अगं अगं गौरी,